9 जुलै 2026 शिक्षकांचा एक दिवसाचा संप होता. त्या संपात प्रमुख मागण्या होत्या. त्या मागण्याच्या संदर्भात मंगळवार दिनांक 14 जुलै 2026 ला माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांनी अध्यक्षतेखाली एक मीटिंग बोलवली होती. तर या प्रमुख मागण्या कोणकोणत्या मान्य झालेल्या आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया. आज मंत्रालयातील बैठकीत शिक्षकांच्या प्रमुख प्रश्नावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. आज म्हणजे काल 14 जुलै 2026 ला. आज मंगळवार दिनांक 14 जुलै 2026 रोजी मंत्रालयात माननीय शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक आमदार यांच्या महत्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीतील प्रमुख मुद्दे पुढील प्रमाणे आहेत. शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्यता, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी संदर्भात इतर राज्यामध्ये लागू असलेल्या नियमांचा व कार्यपद्धतीचा अभ्यास करून महाराष्ट्रातील परीक्षेची कठीणता कमी करणे, परीक्षेची टक्केवारी कमी करण्याच्या शक्यतेवर शासन सकारात्मक विचार करत असल्याने माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितले. नंतर दुसरा विषय असा झाला त्या ठिकाणी पदोन्नतीतील अन्यायकारक अटी. यापूर्वी झालेल्या पदोन्नतींना न्यायालयीन संरक्षण असल्यामुळे त्या संदर्भातील न्यायालयीन निर्णयाचा सखोल अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाईल असे मंत्री महोदयांनी या ठिकाणी स्पष्ट केले. तसेच यापुढे पदोन्नती करताना टीटी किंवा सीटेट उत्तीर्ण असलेल्या सर्व शिक्षकांना त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात येईल अशी स्पष्ट भूमिका या ठिकाणी मांडण्यात आली. तिसरं, बीएलओ कामाच्या सक्तीबाबत. शिक्षकावर लादल्या जाणाऱ्या बीएलओ कामाच्या संदर्भात महसूल विभागाशी चर्चा करून या कामासाठी शिक्षकांची संख्या कमी करण्याबाबत आणि शक्य त्या ठिकाणी इतर विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल असे मंत्री या महोदयांनी या ठिकाणी सांगितले. पुढचा बघा, चौथं, आंतरजिल्हा बदली 7वा टप्पा. आंतरजिल्हा बदलीचा 7वा टप्पा तातडीने राबवण्याची मागणी करण्यात आली. त्यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका दर्शवून जनगणनेचे काम पूर्ण झाल्यानंतर बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येईल असे या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिला. तर बघा, 9 जुलैच्या आंदोलनातील शिक्षकांचा पगार. दिनांक 9 जुलै 2026 रोजी झालेल्या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कापू नये अशी विनंती करण्यात आली. त्यावर एक दिवसाचा शैक्षणिक अभ्यास भरून काढण्याच्या अटीवर पगार कपात न करण्यास मंत्री महोदयांनी मान्यता दिली अशी माहिती बैठकीत देण्यात आली. एकंदरीत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर सकारात्मक आणि सविस्तर चर्चा या ठिकाणी झाली. आता या चर्चेतील निर्णयाची अंमलबजावणी होऊन लवकरात लवकर आवश्यक शासन आदेश निर्गमित होईल अशी राज्यातील शिक्षकांची अपेक्षा आहे. म्हणजे काल मंगळवार रोजी मंत्रालयात माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्यासोबत ती बैठक संपन्न झाली आणि त्यातील हे महत्वाचे मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.